काँग्रेसची मतं फुटल्याच्या प्रकरणी काँग्रेस हायकमांडनं एक अहवाल मागितलाय। महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांकडून आज अहवाल सादर केला जाण्याची शक्यता असून फुटीर आमदारांची ओळख पटवली गेलेली आहे। यातील काहींचा चंद्रकांत हांडोरेंना पाडण्यात सुद्धा हात होता। ही बाब अहवालामध्ये नमूद केली जाणार आहे। युनिक कोडच्या मदतीनं या फुटीर आमदारांची ओळख पटवण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपती आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। मयुरेश, आता काँग्रेसच्या सर्व आमदारांचीच हे जे काही चाचपणी होईल किंवा अभ्यास केला जाईल, कोणाची नेमकी मतं फुटली आहेत आणि हा अहवाल काँग्रेस पक्ष श्रेष्ठींपर्यंत जो पोहोचवला जाईल त्या संदर्भात काय माहिती? हा चाचपणी होणार नाही, कारण का अहवाल जो आहे तोच फक्त आता सबमिट करण्याचं काम बाकी आहे। कारण का जी माहिती आपल्यापर्यंत आली ती आहे की युनिक कोड प्रत्येक आमदारांना या निवडणुकीत दिला जातो आणि त्या युनिक कोड मध्ये त्यांना सांगितलं जातं की प्रेफरन्स वाईज कोणाला पहिला प्रेफरन्स द्यायचा, कोणाला दुसरा। ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं गेलं आहे, काँग्रेसचे बडे नेते आहेत, त्यांचं म्हणणं हेच आहे की ते आमदार जे आहेत त्यांची ओळख पटलेली आहे। त्यातील काही आमदार जे आहेत त्यांनी 2022 सालीही असं कृत्य केलेलं, जे हांडोरे काँग्रेसचे जे उमेदवार होते ते पडलेले होते, पण त्यांना पहिल्या प्रेफरन्सची मतं मिळाली नव्हती, तर त्यांच्या विरोधातही अशी जेव्हा विरोधात क्रॉस वोटिंग झालेलं होतं, तर हेच आमदार आहेत ते त्यांनी हे कृत्य केलेलं, त्याचा तेही या रिपोर्टमध्ये नमूद केलं जाईल असं सांगितलं गेलेलं आहे। आणि त्यांच्यावर काय कारवाई करावी किंवा काय कारवाई केली जावी त्वरित, हाही एक आपण म्हणूया की रेकमेंडेशन त्या रिपोर्टमध्ये दिलं जाईल। आणि मग शेवटचा कॉल जो आहे तो काँग्रेस हायकमांडला सांगितलं जाईल की तुम्ही घ्या किंवा तुम्ही आम्हाला सांगा की काय ऍक्शन घ्यावी। पण आपण कालच ऐकलं की नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलेलं, त्यांनी सांगितलं की ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं आहे त्या आमदारांवर कडक कारवाई केली जाईल। पण आता त्या आमदारांची ओळख पटली गेलेली आहे आणि ती ओळख जी आहे ती त्यांना जो युनिक कोड दिलेला होता वोटिंगच्या वेळी बॅलेट बॉक्सवर किंवा बॅलेट पेपरवर लिहिण्यासाठी, त्या युनिक कोडच्या मदतीने ही ओळख पटलेली आहे। बरं मयुरेश, आणि ही नावं कधी समोर येतील का? ही नावं समोर कधी येतील ह्याच्यातच फार मोठा उत्सुकता आहे। कारण का तुला आठवत असेल की गेल्या वेळी 2022 मध्ये ही नावं समोर आलेली होती, त्यांच्यावर काय ऍक्शन घ्यावी हेही सांगितलं होतं, पण काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर ऍक्शन घेतली नाही। आणि आता जर आपण बघितलं तर काहीच महिन्यांमध्ये महाराष्ट्र सभेचं इलेक्शन लागू होणार आहे, त्यामुळे ऍक्शन घेताना या ऍक्शनचा महाराष्ट्र विधानसभेवर किंवा त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सीवर जिकडनं हे आमदार येतात त्याच्यावर काय परिणाम होईल, ते काँग्रेसच्या विरोधात जाईल का वातावरण, हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेतले जातील आणि मगच ती ऍक्शन घेतली जाईल असं काँग्रेस सूत्रांनी सांगितलंय। बिलकुल मयुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे ज्यांच्याकडून हे क्रॉस वोटिंग झालेलं आहे, काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांची नावं आता समजलेली आहेत, निश्चित झाली आहेत आणि याचा अहवाल आता काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आजच्या आजच पाठवला जाणार आहे। आणि बघूयात काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून या आमदारांवरती काय कारवाई केली जाते। यानंतर एक मोठी बातमी येते। उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला रवाना झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी अजित पवारांनी थेट दिल्ली गाठली आहे। आज पंतप्रधान मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि पंतप्रधानांसोबतच अजित पवार मुंबईमध्ये परतणार असं कळतंय। विधान परिषदेतील विजय आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचलेत पंतप्रधानांच्या भेटीसाठी। आज पंतप्रधान स्वतःच मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यांच्यासोबतच अजित पवार हे देखील मुंबईमध्ये परततील। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, अजित पवार पंतप्रधानांच्या भेटीला गेलेत, त्याबद्दल माहिती। कालच आपण बघितलं की विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यातही सगळ्यात जास्त लक्ष ज्यांच्याकडे लागून राहिलेलं होतं तो म्हणजे अजित पवार यांचे राष्ट्रवादी। त्याचे 2 उमेदवार उभे होते आणि या 2 उमेदवारांपैकी एक उमेदवार पाडण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी आपली सगळी युक्ती कामाला लावलेली होती। परंतु काल महायुतीनं महाविकास आघाडीला धोबी पछाड देत आपले 9 उमेदवार जिंकून आणलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार यांचा उत्साह जो आहे तो खूपच वाढलेला आहे। कालच्या यशानंतर आज ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कालचं यश आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती चर्चा करण्यासाठी म्हणून अजित पवार हे पंतप्रधानांना भेटणार आहेत. आणि आज पंतप्रधानांचा जो मुंबई दौरा आहे त्याच्यासाठी पंतप्रधान हे दुपारी मुंबईमध्ये दाखल होणार आहे. तर अजित पवार सुद्धा त्यांच्याच बरोबर मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यामुळे बराच वेळ त्यांना चर्चेसाठी मिळू शकेल असं कळतं आहे. त्यामुळे अजित पवार आणि पंतप्रधान यांची आजची भेट ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. प्रणाली, खूप धन्यवाद या माहितीसाठी. आता विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची जी काही 7 मतं फुटली ते आमदार 2 वर्षांपासून काँग्रेससोबत नव्हतेच असा आरोप केलाय खासदार संजय राऊत यांनी. तर चंद्रकांत हांडोरेंचा पराभव करणारी काँग्रेसची हीच ती 7 मतं होती असा देखील दावा राऊतांनी केलाय. दरम्यान मतांचं गणित जमलं असतं तर शेकापचे जयंत पाटील निवडून आले असते असं म्हणत राऊतांनी पराभवावरती स्पष्टीकरण दिलंय. तर गद्दारी करणाऱ्यांना पक्षातून काढणार असल्याचं नाना पटोले म्हणाल्याची माहिती सुद्धा खासदार संजय राऊतांनी दिली. काँग्रेसची 7 मतं फुटली हे काय लपून राहिलेलं नाही. स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मतं फुटली या सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. ते आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. चंद्रकांत हांडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं. आणि काँग्रेसची जी मतं होती 7 वारंवार सांगतोय ही गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही. ती कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे. या 7 लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला. ते 7 लोक आहेत. त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला. याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही. थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते. पण ते गणित जमू शकलं नाही. याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतायत शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले. पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं. सत्ता असती, पैसे असते. कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24 त्या आमदारांचा भाव पत्रकारांनी समजून घ्यावा. कारण शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता. काही आमदारांना 2 एकर जमीन दिली.